श्री चिंतामणीची कथा. फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याची पत्नी गुणवती अत्यंत सुंदर आणि दयाळू होती. त्यांचे राज्य सुखी होते, पण राजाला पुत्रसंतान नव्हते, ज्यामुळे ते दोघेही थोडे दुःखी असत. एके दिवशी वैशंपायन नावाचे एक ज्ञानी ऋषी त्यांच्या दरबारात आले. राजा राणीने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. ऋषींनी राजाचे दुःख जाणले आणि त्यांना वनात जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. राजा अभिजित आणि राणी गुणवती यांनी ऋषींचा सल्ला मानला आणि ते वनात गेले. तिथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षे देवाचे नामस्मरण केले. त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून कालांतराने राणी गुणवतीला एक पराक्रमी पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी गण असे ठेवले. गण मोठा झाला. तो खूप शूर आणि बलवान होता, पण तितकाच तापट स्वभावाचाही होता. एकदा गणराजा कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनी शांत आणि ज्ञानी होते. त्यांच्याजवळ चिंतामणी नावाचे एक अद्भुत रत्न होते, ज्यामध्ये कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होती. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणराजाला आणि त्याच्या सैन्याला स्वादिष्ट भोजन दिले. गणराजाला चिंतामणी रत्नाची शक्ती पाहून ते हवेसे वाटले. त्याने ते रत्न कपिलाकडे मागितले, पण कपिल मुनींनी ते रत्न देण्यास नकार दिला, कारण ते त्यांच्या तपश्चर्येचे फळ होते. तेव्हा गणराजाने आपल्या तापट स्वभावाने ते रत्न बळाने हिरावून नेले. कपिल मुनींना फार दुःख झाले. दुःखी झालेल्या कपिल मुनींनी दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची, श्री गणेशाची आराधना केली. विनायक त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी कपिल मुनींना त्यांचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे वचन दिले. पुढे विनायक आणि गणराजा यांच्यात घनघोर युद्ध झाले. विनायकाने आपल्या शक्तीने गणराजाला ठार मारले आणि चिंतामणी रत्न परत मिळवले. गणराजाचे वडील राजा अभिजित यांनी विनायकाला ते चिंतामणी रत्न परत दिले. विनायकाने ते कपिल मुनींना परत दिले, पण कपिल मुनींनी ते स्वीकारले नाही. तेव्हा विनायकाने ते चिंतामणी रत्न स्वतःजवळ ठेवले आणि चिंतामणी हे नाव धारण केले. ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली, तिथेच तो वास्तव्य करू लागला. आजही तो तिथेच आहे.